श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। रक्षाबंधन हा सण हिंदू धर्मात विशेष मानला जातो। दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला मोठ्या थाटात हा सण साजरा केला जातो। त्यानिमित्ताने बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते, त्याला ओवाळते आणि गोड मिठाई भरवीत त्याच्या दीर्घायुष्य आणि सुखासाठी प्रार्थना करते। यावेळी बहिणीला भेटवस्तू देत भाऊ तिच्या संरक्षणाची हमी देतो। पारंपरिक रीतीनुसार भावाने बहिणीचे रक्षण करावे यासाठी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते। पण काळानुसार आता सणाच्या संकल्पनाही बदलल्या। आता बहिणी देखील भावाच्या कठीण काळात त्याची साथ देतात, त्याच्या पाठीशी उभ्या राहतात। यावर्षी सोमवारी 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे। रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त दुपारी 1:30 सुरू होईल आणि रात्री 9:08 राहील। त्याशिवाय प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी 6:57 ते रात्री 9:10 या वेळेत राखी बांधणे शुभ राहील। तर आपण रक्षाबंधन हे सर्वच जण साजरा करणार आहोत। पण राखी बांधण्यापूर्वी आपण राख्या कोणत्या असाव्यात याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे। तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका। आपण जेव्हा भावासाठी राखी घेत असतो तेव्हा आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे। ती म्हणजे कोणत्याही हिंसक प्राण्याची राखी आपल्याला घ्यायची नाही। मग आपण आपल्या छोट्या मुलांना राखी घेत असतो, मग त्यावरती कार्टून असतं किंवा दुसरे कोणतेही चित्र असतात, पण त्यामध्ये हिंसक प्राण्याचं जे काही चित्र असेल तर अशी राखी आपल्या मुलांना आपण चुकूनही घ्यायची नाही। आपण जर अशी राखी घेतली तर मुलांवरती देखील त्याचे नकारात्मक परिणाम होत असतात, त्यामुळे तुम्ही ही राखी घेणे टाळावे। पहिल्या काळामध्ये ज्या राख्या मिळायच्या त्या अगदी साध्या सिंपल होत्या, पण त्या राख्या व्यवस्थित होत्या। त्यानंतर आपल्याला आपल्या भावासाठी कोणत्याही देवतेची राखी घ्यायची नाही। राखींवरती देवतेचा फोटो असतो, मग गणपती बाप्पाचा असेल किंवा दुसऱ्या कोणत्याही देवतेचा फोटो असेल तर आपण त्या राख्या घेत असतो। आपल्याला वाटते की आपल्या भावावरती कोणतंही संकट येऊ नये यासाठी आपण त्याला देवतेची राखी घेत असतो, पण देवतेची राखी आपण चुकूनही घ्यायची नाही। मग कोणताही देव असो अशी असलेली राखी आपण भावाला घ्यायची नाही। आपल्या भावाच्या हातामध्ये ही राखी असते तेव्हा आपण अनेक ठिकाणी जात असतो, तसेच काही मांसाहार देखील करतात, त्यामुळे आपण अशी देवतेची राखी आपल्या भावाला चुकूनही घ्यायची नाही किंवा देवांची कोणती चिन्हे असलेली राखी देखील तुम्ही भावासाठी घेऊ नये। तसेच एखाद्या देवतेचं नाव असलेली राखी देखील आपण आपल्या भावासाठी घेऊ नये। आता बाजारामध्ये प्लॅस्टिकच्या देखील राख्या मिळतात, तर प्लॅस्टिकची देखील राखी आपण भावासाठी घ्यायची नाही। यामुळे देखील भावावरती नकारात्मक परिणाम हा पडत असतो। तसेच आता काळ्या रंगाची, निळ्या रंगाची राखी देखील आपण भावासाठी चुकूनही घ्यायची नाही। काळा रंग जेव्हा पण एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग वर्ज्य करत असतो। त्याचप्रमाणे रक्षाबंधनच्या दिवशी देखील आपण काळ्या रंगाची साडी देखील परिधान करायची नाही किंवा भावाला देखील काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायला सांगायचे नाही। आपण शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे। मग पिवळा रंग असेल किंवा लाल रंग असेल त्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे आणि आपण राखी देखील काळ्या रंगाची वापरायची नाही। मग तुम्ही लाल रंगाची किंवा मरून रंगाची तुम्ही राखी वापरू शकता किंवा नारंगी रंगाची राखी वापरली तरी पण चालेल, पण काळा किंवा गडद निळा रंग हा आपल्याला राखीमध्ये असेल तर ती राखी घ्यायची नाही। अगदी काही राख्या अशा असतात की त्यामध्ये 2 कलर हे समाविष्ट असतात, त्यामध्ये जर काळा रंग हा समाविष्ट असेल तर त्या रंगाची राखी देखील आपण भावासाठी चुकूनही घ्यायची नाही। मग आपण राखी घ्यायला जातो आणि घाई गडबडीमध्ये आपण जर जास्त राख्या घ्यायच्या असल्या तर आपण बघत देखील नाही। पण राखी घेत असताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे राखी कुठेही तुटलेली फुटलेली नसावी। मग जर डायमंडची राखी असेल तर त्या राखीमध्ये डायमंड पडलेले नसावे अशीच राखी आपल्याला घ्यायची आहे। भरपूर वेळा जुन्या राख्या देखील बाजारामध्ये मिळतात, तर त्या राख्या आपण चुकूनही घ्यायच्या नाही। आपल्याला राखी ही व्यवस्थितच घ्यायची आहे। आता तुम्ही म्हणशाल हा रंग वापरायचा नाही, तो रंग वापरायचा नाही, मग आपण भावासाठी राखी कोणती घ्यायची? तर स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये राख्या या मिळतात, तिथे तुम्हाला राखी ही सहज मिळून जाईल। ती राखी अशी असते की तिच्यामध्ये विशिष्ट मण्यांचा समावेश केलेला असतो। भरपूर वेळा आपल्याला नजरबाधा होते किंवा एखादी इडापिडा मागे लागलेली असते, शनीची 7.5 असते, मग तेव्हा जे धागे आपल्याला हातामध्ये घालण्यासाठी देतात तशाच प्रकारची ही देखील आध्यात्मिक राखी आहे। याच्यामध्ये विशिष्ट मण्यांचा समावेश असतो, मग रुद्राक्ष असतो किंवा कमळगट्ट्याची बी देखील असते। मग अशी राखी जर आपण आपल्या भावाच्या हातावरती बांधली तर भावावरती कोणतंही संकट व विघ्न येत नाही। तसेच नकारात्मक ऊर्जेपासून देखील त्याचं संरक्षण हे होत असतं।
विशेषतः तुमच्या घरामधील जी काही लहान मुले आहेत त्यांना देखील तुम्ही ही राखी बांधावी। मोठी माणसे असतील तर त्यांना देखील आपण ही राखी बांधायची आहे, त्यामुळे सर्वांचं संरक्षण हे नक्कीच होईल। तसेच आता तुम्हाला जर स्वामी केंद्रामधून राखी घेणे शक्य नसेल तर काय करावे, तुम्ही बाजारामध्ये मिळणारी लाल रंगाची, सोनेरी रंगाची किंवा तुम्ही अगदी पिवळ्या रंगाची, नारंगी रंगाची राखी ही खरेदी करू शकता। ती कुठेही तुटलेली नसावी, तसेच डायमंड पडलेले नसतील अशीच राखी आपल्याला घ्यायची आहे। आणल्यानंतर प्रथम आपल्याला देवतेपुढे ठेवायची आहे। देवापुढे आपण राखी ठेवायची आहे, शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। प्रथम आपण देवतांना राखी बांधायची आहे, मग आराध्य दैवत गणपती बाप्पाला आपण राखी बांधावी। तसेच तुमचे जे काही गुरु आहे, मग स्वामी समर्थ महाराज असतील किंवा दत्त महाराज असतील, तुम्ही ज्यांना पण मानत असाल त्यांना आपण राखी बांधायची आहे। त्यानंतर तुम्ही महादेवांना देखील राखी बांधू शकता। तसेच आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू असतात की ते आपलं सदैव संरक्षण करत असतात, तर त्या वस्तूंना देखील आपण राखी बांधायची आहे। मग आपली गाडी आहे, 2 व्हीलर असो किंवा 4 व्हीलर असो, तिला देखील आपण राखी बांधावी। किंवा शिलाई मशीन असेल तर तिला देखील आपण राखी बांधायची आहे। आपण जेव्हा भावाला राखी बांधत असतो तेव्हा आपण एन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबल तेन त्वाम प्रतिबद्धनामी रक्षे माचल माचल या मंत्राचा जप करायचा आहे। यामुळे आपल्या भावाचं संरक्षण हे होत असतं। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।